नमस्कार मंडळी. तर मी आज आलो आहे गावी आणि आम्ही गावी याची तयारी करतो यात्रेची. तर आमची यात्रा आहे 21 वर्षानंतर. तर त्या यात्रेची तयारी जोरदार चालू आहे. सगळ्यांनी इथं घरात कलर मारला आहे, मागे वॉशरूमचं काम चालू आहे, किचनचं काम चालू आहे आणि आता आम्ही बाहेर मेन भिंतीला डिझाईन करतो. तर बघूया आता कशी झाली ट्री डिझाईन. ही माझी मम्मी आहे. हाय. मम्मी जरा जाड कर प्लीज. एकदा जाड बोलतो. नाही ती जाड कर तशी. साडवा ब्रश गो. हो. आडवा गो. ते बघा आम्ही असं ह्याला गोल्डन कलरची डिझाईन करत आहे. ही सोनू आहे. ते सोनू काय करतेस? कलर मारते मी. टॉपचं नियोजन आहे आपलं. टॉपचं नियोजन भारी. आणि ती आमची आरोही आहे. ब्रश घेऊन आली. ब्रश घेऊन आली नवीन मस्तपैकी मोठा. 35ला 2 20ला 1. 20ला 1. आणि आता अशीच तयारी आमची चालू आहे. या घराची तयारी आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आई तांदूळ निवडती आहे. आमचं चालू आहे किचनचं काम. आंटी हाय बोला. हाय बोला. नवीन नवीन किचन चालू आहे बनवायचं. नवीन झालं होतं बीच. आमच्या म्हशी आहेत 2. हे बघू शकता थोडंसं काम आमचं चालू आहे. ते कॉलेजचे टाईल्स लावलेले आहेत या ठिकाणी. आणि यात्रेचं बकर आमची 2 रेडको आहेत. आणि अजून एक पालवा आहे आणि एक शेळी आहे. तर अशा प्रकारे आमची तयारी सगळी चालू आहे. आणि बघू शकता आमची गाडी लावलेली आहे इथे. आणि आमचं नवीन घर छोटंसं. तर या ठिकाणी आमची अशी तयारी चालू आहे यात्रेची. आता बघू शकता याची कंडिशन अशी आहे की म्हणजे थोडासा पसारा पडला आहे, सगळं असं घाण आहे. पण लवकरात लवकर आम्ही सगळं साफ करून यात्रा रेडी करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी वाट पहा. बघू आता पुढे कसं काय काम होतं इथे. काका या. हॅलो गाईज. सो आज आहे ब्लॉगचा डे 2 आणि मी हे खाणार आहे नारळाच्या आतलं. आणि आज मला इथे काय म्हणतात रे? तेच ते मलाही. आणि आता किचनला शेड्यूलने सारवलं आहे. आणि आई थोडंसं आतलं सामान करते आहे देवळीतलं. आणि हे खाण्याची मशीन कधी कितीही खाऊ शकते. अनलिमिटेड पोट आहे. आणि मम्मी इथे ऍक्टिंग करते कलर करण्याचा. पिंक कलर ऍक्टिंग करते का करते बघ ना. आता 2 मिनिटं. आणि सोनू इथे थांब जरा, मी जाऊ शकतो का? ठीक आहे. आणि सोनू इथे कलर करते आहे. त्या दरवाजाला ब्राऊन पेंट मारते ती. सुंदर असा दरवाजा होणार आहे या ठिकाणी. आणि ऑलमोस्ट आमचं टॉयलेट झालेलं आहे. बाथरूमचं काम चालू आहे. आणि काकी सिमेंट चालवत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ते खदड्याचं काम चालू आहे या बाईचं नुसतं 24 तास. तू पण खातोयस ना? अजून खाल्लं तसंच ठेवलंय मलाही. सोनी थांबायला जाऊ दे. थांबा जरा. तर अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे यात्रेची. तर तुम्ही नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून्ड. लाईक करा, सबस्क्राइब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तू काय केलंस यामध्ये? मी हा पिंक कलरचा रोल्डरने मीच मारलाय. आता तर चाची मारतायत. तर मागचं मारते मी, पुढचं मारलं. काय पण आरोहीन काय केलं? खाण्याचं काम केलं तिने, सगळं संपवलं.
मला जाऊ तरी द्या तिकडे, माझं ऑफिसचं काम चालू आहे. थांब. हेच तुझं ऑफिसचं काम. हो, हेच आहे माझं ऑफिसचं काम. मिनी ब्लॉग. मिनी ब्लाउज मिनी ब्लॉग्स ग, ब्लाऊज नाही. चाची अय्या किती छान दिसते. हे जरा काय घाण झाले मधीच. किती अय्या किती घाण दिसते. ते जरा असं घेते मधी. मला भरोस देवा. ब्रश नका ते, ह्यांनी रोलर घे. रोलर देवा. 2 मिनिटं बडवू दे. नको सा. दे 2 मिनिटं दे फक्त. मम्मी तू जास्तच करतेस, ते कलर घेतच नाहीये, सगळं कलर त्यालाच लागायलाय. जरासं हळूच वरवर करायचं ते, त्याला गळायला नको कलर म्हणून. बस बस डबल नको करूस. नको 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 नको. हे तर असं सरळ करायला. होणार ते, होणार 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 होणार. त्याला तुला सप्त की नाही. बस. हिचं या बाईचं हे पण खायचंय आता. मी देणार नाहीये ते. नकोच आहे मला. बाजूला लावू दे मला. गिळलंच ना सगळं झालं की अजून काही आहे गिळायचं. त्याची दरवाजा बंद झाला. बाजूला ओके. अरे खाली बघ, खाली बघ, खाली बघ. तुला एक तर काम करायला नको. दुसरं हाय, हाय काम बोल. नाही, तुमचं खाजवून करायला पाहिजे. हाय हाय हाय. चला, तर या ठिकाणी आमचा ब्लॉग झालेला आहे. आता मी मलाई खाणार आहे आणि ही बाई खाऊन झालं या बाईचं. ती लावा साखर. ती टाकायला जातो कचरा. बोलत पण तुमची कचरा. आणि ती खुर्चीवर फिरत आणि खिडकी गावातला रिपेअर केली आखी. ब्लॉग नंबर 3. तर बेसिकली आता मी नेसरीला गेलो होतो. थोडासा ऑइल पेंट संपलेला ते, मग नंतरला एक सरप्राईज पेंट करायचं होतं ते, आणि कमोड आम्ही बस दिस चॉईस करून आलो आहे त्या दुकानात नेसरीला. ती गाडी 10 वेळा बंद पडते, पण ठीक आहे जाऊ दे. आम्ही तर कसं तरी जाऊन पोचलो आहे. आणि आज इथे टाईल्सचं काम चालू होतं. 3 तास लाईट गेली होती. टाईल्स कटिंग कशी करायची, काय करायचं ते काम थांबलं. तरी किचनचं काम असं सुटसुटीत झालेलं आहे आणि किचन स्वच्छ झालं आहे, पण तरी पण काय म्हणतात त्याला, अजून काय काम बाकी आहे. मम्मीचं सिम बंद झालेलं, आल्यापासून गावी आल्यापासून सिम बंद आहे, तर ते पण सिमचं पण काम करून टाकलं. आत्ताच गेलेलो, तो माणूस आला तर लगेच मग 2 मिनटात मम्मी भाकरी करत असताना तिला मॅक्शीवरती घातलेलं ते तिला तसंच घेऊन गेलो आणि ते करून घेतलं सिम कार्डचं काम. त्यांनी व्हेरिफिकेशन केलं, सिम कार्ड पण नवीन घेतलं आता. तो तिचा फोन फायनली चालू होणार आहे आणि हे तिचं नवीन एअरटेलचं 5G सिम आहे. चालू आहेत हळूहळू आपली कामं थोडी. जसं तुम्हाला काल दाखवलं की बाहेरच्या भिंतीवरती आम्ही डिझाईन काढली गोल्डन पट्टीने, आणि या भिंतीवर काहीतरी करायचं आहे. ते पण सामान येणार आहे. इलेक्ट्रिशियनच्या मागे कधीपासून थांबलो. इलेक्ट्रिशियन येणार त्याचा काही पत्ता नाही आहे. 2 दिवसात पप्पा येतील आता मुंबईवरून गावी. सो बघूया काय काय बाकी आहे कामं. थोडासा येल्लो कलर मी काढलेला, तुम्ही करायचं राहिलेला आहे तर तुम्ही करेन आता. बघू, फिलहाल एवढं काम बसायला आता मी दमलो आहे खूप. सो ठीक आहे, बाय. हॅलो गाईज. सो आता मी चढलो आहे माळ्यावरती आणि आम्ही आता पेंट करतो आहे खिडकीला. तुम्ही बघू शकता मी खूप अवघडीच्या ठिकाणी उभा आहे आणि हा पेंट ब्रशनी ब्राऊन कलर करतो आहे. खालून जाऊन दाखव मी कसं कलर करतोय ते. बोलत जा. यात्रेची तयारी सुरू आहे आणि तर आजच्या ब्लॉग 3मध्ये तुमचं स्वागत आहे. आता इथे काळोख असल्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही, पण तुम्ही आता बघा ती यात्रेची तयारी सुरू आहे आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर इथे अंगाला लावायला पण सुरू आहे. सो आता मी कलर दाखवते. बाबाची गाळ काढता काही पण हा इथे कलर काढतोय. इकडचं दाखव कसं केलं, हे दाखव. इथे पण त्यानेच काढलाय. हे बंद झालं की सुरू आहे. चालू आहे. आता इथे पण तोच काढतोय, जे की डबल काम. मला पूर्ण आधार दाखवतं कसं वाटतं. हां, कॅमेरा उलटा कर, तुझ्याकडे तोंड कर
आणि बोल आता काय बोलायचं. आता काय बोलू नेक्स्ट ब्लॉगसाठी काही पण. ते वरती. हे- ते वरचं बटन दाब ना एकदा फक्त. रेड. सो या ब्लॉगचा डे 4 आहे आणि आज आमची खूप काय काय कामं झालेली आहेत. इलेक्ट्रिशियनचं सगळं काम झालेलं आहे आणि आम्ही आमची फॅमिली फ्रेम पण बसवली आहे या ठिकाणी. हे बघा. आणि इलेक्ट्रिशियनचं काम झालं आहे. मम्मी इथे झाडू मारून तिची पाठ दुखते आता. आणि मुंबईवरून स्पेशल माणूस आलेला आहे या ठिकाणी. पप्पा काय बोला. दीदीशी बोलतोय. अजून इथे स्टिकर लावायचे वॉल स्टिकर. आणि सोनू इथे आमची बिचारी खूप काम करते. टाइमपास. झालं डबल काम. पडलं. तर अशा प्रकारे आमचं काम झालेलं आहे आणि आता अंकल अंडी दूध काढायला गेलेत. हो आणि काय नाही. भाजी शिजायला चालू आहे. कोणती तरी आहे भाजी. तुम्ही हात लावत नाही, गरम आहे खूप. सो या ब्लॉगसाठी एवढंच. सी यू नेक्स्ट टाइम. आणि ऑल्सो आमचं टॉयलेट बाथरूमचे सगळे टाईल्स पण लावून झाले. सो आता आम्ही उद्या कमोड बसून त्यात. बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सर फायनली आमचं वॉशरूम बनवून झालेलं आहे आणि आम्ही वॉशरूमचा व्ह्यू दाखवतो. कमोड पण बसवला आहे आम्ही. या बाथरूम पण रेडी आहे, बंप पण रेडी आहे आणि मम्मी आजपासून हगायला जाणार आहे त्यात. नळ आमचं लावलाय तर बघ पाणी कसं पडतंय. बघ बघ. आणि आता आम्ही पूर्ण परडं साफ करणार आहोत. दिसू शकता. आता सोनू ॲक्टिंग करण्यासाठी एक लाकूड उचलला आहे नावासाठी. पहिलं लाकूड उचललं आहे तिने. आणि ते आई पण खूप मदत करते, पप्पा पण मदत करतात. हे उचलायला आम्ही गोणात भरून टाकतोय. अरुणला फोन करायला काय पूर्ण परडा आम्ही साफ करणार आहे. बघा तुम्ही. कुणाला सांगायला कुणाला नाही, असाच व्हिडिओ काढायला. होय. सगळ्यांना मदत करता आणि हे व्लॉग काढत हा ऍक्टिंग. आता हे आम्ही उचलणार आहे आता. चला. तुला जर पुढचं बोलायचं असेल ना स्वतःकडे बघून तर असं करायचं. दिसते तिथे. जर इकडे दाखवायचं तर इथे करायचं. सुरू आहे. अरे सांगा येत नाही सुरू आहे म्हणून. इथं साफसफाईचं काम सुरू आहे. हा व्हिडिओ काढण्यासाठी मन मनापासून काम करते. आजी इथे त्यांना हेल्प करते. रेडकं बघायचं काम करतायत. हा इथे आलेला आहे कॅमेरा समोर. मी इथे बसलेली आहे. माझं काम झालेलं आहे. आमचे चाचा आल्यापासून सगळी कामं पटापट होत आहेत. मध्येच कुणाची तरी टिंगल काढायला आवडतं कोणाला तरी. आई बाजूला हो की तिकडची.
आई सांगते आप्पा असं करायचं नाही, असं करायचं. ती कारची रिप उडून आले लाकूड ते. ते निघल का ते? मुद्दाम कॅमेऱ्यासमोर येऊन उभा राहायचं असतं कोणाला तरी. कुठलं म्हणालीस आई? मधली ती लाकूड उडून आलेले. कसं निघल आम्हाला ते? आता हे वंच हाय. असं ना घेते. ही आमची रेकडं. तिला ती लाकूड उडून आले. ते कसं आहे एवढी पाचशे थांब खाली का बस. ते व्हायचे काय? लहान सकाळी कुठे जा. 2 आहेत. ही आमची शेळी, ही आमची कोंबडी, हा आमचा पालवा, हे आमचं नवीन घर, हे आमचं परड. आमच्या झाडाला खूप सारे मँगो लागलेत, तुम्हाला देणार नाही. हा मँगो बघ. मी तुम्हाला दाखवते. भरपूर सारे मँगोज आमच्या झाडाला लागलेले आहेत. आम्ही कोणाला देणार नाही, सगळे एकटे खाऊ. सगळा पगाळा आहे. एका साईडनं तो दुरुस्त करायला सुरू आहे. मी फिरत आहे. चाची काय करायला बघूयात. हा बंब तापवलाय आंघोळीसाठी, पण इथे स्लोपच केला नाही, त्यामुळे सगळं पाणी अडकून बसलंय. चाची, तुम्ही काय करताय? तुम्ही काय बनवताय? अजून लाईट आली नाही का? बरं, तुम्ही काय बनवताय? मी जेवण बनवते. तेच काय बनवताय? चपाती बनवते. चाची चपाती करत आहेत. हे सरप्राईज आहे. कसं वाटलं नक्की सांगा. ठीक आहे, भाकरीला. आता चाचीनी भाकऱ्या दिल्यात बकरीला घालायला. आता ह्या भाकऱ्या मी बकरीला घालणार आहे. चला, चप्पल घालते बाबा. सुरुवात काळ्या बकरीपासून. 2 टक्का माल लाकडं आणलेलं 2 टक्के. बघा, तिला भूक लागलेली, मी तिला चारवत आहे. आता ह्या बकऱ्याकडे ते काट्या खाते. तसं नाही खात त्या, तोडून द्यायचं. इथे कोणतरी काहीतरी बोलत होतं. एक काम करून धमकी देत होतो कोणतरी मला. दिसत पण नाही मी त्या कॅमेऱ्यात. खूप छान दिसत. अजून वरती घे. एवढं हायटेड कशाला व्हायचं? एवढं बुटकं कशाला व्हायचं? कसं भाकरी खाते आमचं. सगळं पडल्यावर ठेवा आई. कडेवर न टाकायची तिथंच की. सगळे कोपऱ्यात ए हरा बंद कर. हा बंद कर हे. वरचं बटन दाब. आजच्यासाठी बाजार काढलेला आहे सगळ्यांनी. काय काढलं? बाजार ग, यात्रेचा बाजार. बघ इकडे
ओ पप्पांची पाकिट पैसे माझे केस कोणते ही ठेव त्याच्या नको तुम्ही सगळ्या काढून त्या कोणा करून ठेवा सगळ्या तशा कोणा करून ठेवा. मम्मी एवढं रबर काढ ना. तुला घेतली का तू बनवते हा फायनली झालेलं आहे बाजार. तर आज आहे 28 तारीख आणि 28 तारखेला आमच्या यात्रेचा नंबर पडणार आहे. तर आता मी बघायला आलो आणि तिथे ते बघणार सगळी लोकं बघून आलेली आहेत. आणि असं मधनं काय वाट थोडा दोन्ही बाजूला उभा दोन्ही साईडला बाजूला बाकी सगळे बाकी देवाला लावले का बाकी एक सेकंड मंदिर आहे आमचं देवीचं मंदिर. आता पालव्याची पूर्ण गावात मिरवणूक होणार. ग्रेट. कशा आहात? आहेत बरे आहात? डॉक्युमेंटरी बनवायचे. हो बनवतो नाही बघा. हाय बोला. हाय व्हेरी गुड. येस येस येस. असं शूट करतोय फक्त, ब्लॉग करतोय फक्त नॉर्मल. असं व्हिडिओ पण जर फुटेज गावलं तर एक ग्रुपला व्हिडिओ करून टाका. चालेल चालेल चालेल. काय इन्स्टाला पेज तुमचं?
मी असं बोलायचं नाही काय चप्पल का कुणाचं काढा सगळ्यांनी चप्पल पायातले सगळ्यांनी काढा पण चप्पल घालू नका काढा पायातले उभं राहा ते लावून येणार आहे थांब रे फोन ठेवते कुठे फोन तिथे लावा आणि तिथे नारळ हर हर भास्पुरी महालक्ष्मी शिवन मंगल श्रीवंते इट बास्के कोटकोला त्या पद्दुषमूर्ती भूमी लक्ष्मी शिमी लक्ष्मी ग्रामद लक्ष्मी हम ಮಾಡಿದವರು ಹಲ್ ಮುರ್ಸಿದಿ ನಿಂದೆ ಮಾಡಿದವರು ಮರಿ ಚಿಂದೆ ಮಾಡಿದಿ ಊರ ಅವರತ ಗೋರ್ಗರಿಬ ತಡಿ ತಪ್ತಿ ಚಿಕ್ಲಿಂಗ ಹಿರ್ಲಿಂಗ ಸಂದೂರ್ತಿ ಬಾರ बोलती ಆಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊರಿಂದ ಉಂಡಿಂದ ಉಚ್ಕಿಂದ ಕಲ್ಕಿಂದ ಬೈಲಿಂದ ಗೋಬರದಿಂದ ಸಂತೋಷಕಾಯ ಆಗಬೇಕು ದೇವಿ ಮುಗ್ ಜೀವ ಕಾಲ್ ಬ್ಯಾನಿ ಬ್ಯಾಲ್ ಬ್ಯಾನಿ ಬಡತ್ ಸಿಮಿ ಹೊರ ಹಾಕ್ಬೇಕು ದೇವಿ ಬಂದ ಬಾರಿಗಳು ಬಯಲ್ ಮಾಡ್ಬೇಕು ದೇವಿ ಮುಂದಿನ ದಿನ ಬರುತ್ತಾನ ನಗರಕ್ಕೆ ಸಂತೋಷ ಕೊಡ್ಬೇಕು ದೇವಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಚೆನ್ನಾಗಣ ಲಕ್ಷ್ಮೀ ಚೆನ್ನಾಗಣ परफेक्ट परत घेऊन येते नमस्कार मंडळी. आजचा दिवस आमचा इतका वाईट होता असं वाटलं नव्हतं. इतका वाईट जाईल एवढं वाटलं नव्हतं. तर तुम्हाला मी सगळं सांगतो. सगळे आजूबाजूलाच बसलेले आहेत. सगळं सांगतो मी. तर सकाळी उठलो
हागायला जाऊन आलो. हागायला गेलो आणि ते फ्लशच होत नव्हतं. सकाळची सुरुवात इथूनच झाली. ते फ्लश टँकच खराब झालं, नवीन बसवलेलं. त्याच्यानंतरला 12 वाजता माझ्या फोनचा पासवर्ड बदलला मी. त्यात तो फोनचा पासवर्ड परत होत नव्हता आणि तो फोन चालूच होत नव्हता. म्हणून कोल्हापूरला जायची वेळ आली म्हणून मी संगीतासोबत कोल्हापूरला गेलो. जात होतो तेवढ्यात गडिंग्लजला जाईपर्यंत ते ठीक झालं कसं कसं. गडिंग्लजला गेलो तेवढ्यात सोनूने घरी बसून तयारी केली वेशभूषा स्पर्धेची. आणि थोडाफार चालू झाला, डेटा थोडा आला थोडा गेला. आणि त्यातून पण एसटीतनं बसून नाही उभं राहून गडिंग्लज ते नेसरीपर्यंत आलो. 1 तास लागला पूर्ण उभं राहून. 1 मिनटं बसून दिलं आणि एक म्हातारीने त्यात पण पाय आडवा घालून माझ्यामध्ये उभी होती. ते झालं. नेसरीत आलो. ते ट्रॅफिक, मरणाचं ट्रॅफिक. त्यातनं आम्ही कसं थोडासा नाश्ता केला, मिसळ खाली, जरा बरं वाटलं. तुझ्यासाठी भजी आणली. मैसूर भजी आणलेली आईने तीच खाल्ली. एकच आणली, एकच होती शेवटची आणि आईने तीच खावावी तुझ्यासाठी आणली स्पेशल. तेवढीच होती. तो बोलला तासभर लागेल. म्हणलं जाऊ दे, एक काय तर एक तरी दे, ॲटलिस्ट सोनूचं एकाच पोट खाऊन. आईने बसून ती मैसूर भजीच खाल्ली. म्हणलं बाकीची 2 हे नशीब झालं. त्याच्यानंतरला आलो घरी, मूड ऑफ सगळा. फोन चार्जिंग लावलं, हे केलं ते केलं. ऑफिसचं खूप काम दिलंय मला त्यात तर. आणि अंकल जात होते दूध काढायला आणि तिथे काहीतरी झाली गडबड आणि ते पडले गुडघ्यावर. आणि हा आहे त्यांचा कुठे दिसणार ते, हा आहे त्यांचा अवतार. गुडघं फोडून बसल्यात आणि आता डोळ्याला पण जरा मुक्का मार लागलाय. आजचा दिवस संपू दे लवकर असंच वाटायलंय आता. आणि आम्ही झोपतो आराम करून. चाचीने आता नजर काढली आहे, बघूया. लोकांची नजर घाणेरडी लागलेली निघून जाऊ दे. केबल बंद आहे. त्यातून ही केबलही बंद आहे. ही केबलही बंद आहे. आणि मला आज हे कळलं, मी काहीतरी ऑर्डर केलं होतं गावी, ते मुंबईला जाऊन पोहोचले. ॲड्रेस मुंबईला टाकला आणि तेव्हा तो मला कॉल करत होता, तुमचा हे आलंय. तेव्हा माझा फोन बंद पडला. गेलं. सांगितलं, सगळं सांगितलं, सगळं कॉल केला. ती आज बसता उद्या सकाळी पोचणार. स्नेहल दिदी लवकर आलं. हो, असा सगळा कारभार आहे. आणि बोल काहीतरी बोलायचं. बोलायची परिस्थिती नाही लोकांची. त्यातून मम्मीला खेळ मारून घ्यायचे. बोलायचं नाही. खडाजंगी भांडणी झालेली आहे. आणि आज तू काय बनलेली सांग. शेतकरी कन्या. भीमा नव्हतं भीमा. भीमा काही नाही केलेलं. आणि सगळ्या लहान पोरातनं एकटीच गेलेली. आणि बिचारीला मैसूर भजी पण खायला नाही मिळाली या ठिकाणी. तर असा होता आमचा आजचा दिवस. उद्याचा दिवस खूप चांगला जाणार आणि अंकल आमचे लवकरात लवकर बरे होणार. आणि माझा पण फोनचा सगळा डेटा रिटर्न येणार हे मला माहीत आहे. ते सगळे येणार आहे रिटर्न, ते मला माहीत आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आता आम्ही उद्या सकाळची वाट पाहूच आणि तुम्हाला अपडेट देऊ की काय काय होत आहे. टी व्ही पण जरा इवन दुपारी लाईट पण गेली. नशीब आज पाणी आलं संध्याकाळी. आलेलं पाणी आलं. काही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या, काही निगेटिव्ह झाल्या. पाणी आलं पण पॉझिटिव्ह म्हणजे 4 दिवस हरवला वॉलेट परत मिळालं. हा, आजच का हरवलं ते पण मी हे ना बोलतोय की सगळ्यात जवळच्या ठिकाणी शोधा. तेवढाच आंटीने पॅन्टला हात लावला आणि त्यात ते गावलं. नव्हती तो बरमोडा होता. बरमोडा. हा बघा, हाच तो बरमोडा. जयभीम बरमोडा आहे तो. हे पडला सोनवरती. तर चला बाय बाय. डेटा रिकवर डेटा रिकवर झाला. थोडाफार झाला. होईल ना पण. त्याच्यासाठी पूर्ण व्हायसाठी मला जुना पासवर्ड लागणारच, तरच तो होणार म्हणतोय. कुठनं आणू जुना पासवर्ड तेच समजत नाही. काय होता जुना पासवर्ड. तोच नवीन बदलला होता ना. ईमेल आहे की तुला रिकव्हरी ईमेल आहे. तसं काय नाही होत. ॲपल फोन तसं चालत नाही. अरे जुना काय होता. जुना तूच की टाईप केलेलीस तो त्या दिवशी फोन ऑन करायला, माहितीये. असं 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 काहीतरी करत होतीस. तो मला पार्ट आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आज बदल, म्हणून मी नवीन बदलला. आणि नवीन बदललेला पासवर्ड टाकतो तर ते म्हणतात की चुकीचा आहे तो. मग परत नवीन टाकायचा, अगोदरचा टाकायचा, तरी पण चुकीचा आहे. तुझा बाबा म्हणतो. मग आता तेच झालं म्हणून कोल्हापूरच्या बाबाला भेटायला जायचं लागलं. पण जाऊ कुठं तरी अल्फाबेट चुकीचा पडला हातात. जरासा.
मी फोनवर होतो ना, मी एका हाताने टाईप केला 12 लेटरचा, पण 2 वेळा टाईप केला मी. दोन्ही वेळा का चुकला? कन्फर्म पासवर्ड 2 वेळा येतं. वेन यू चेंज युअर पासवर्ड 2 वेळा टाकावं लागतं. पहिल्यांदा टाकला तर चुकी झाली असती, तर दुसऱ्यांदा पण तो मॅच झाला नसता. पण दुसऱ्यांदा पण सेम पासवर्ड टाकला मी, तू तरी पण कसं झालं ते? डाव्या हातात टाकला सेव्ह. ह्या हाताने टाकला आणि ह्या हातात मी कॉलवर होतो. तो फिंगरप्रिंट वरनं त्याला वाटतं फोन हॅक झाला असेल. नाही असं काय नाही, ते चुकीचं लेटर पडलाय फक्त, ते समजत नाही. किंवा तो मला कोणता पासवर्ड टाकला ते आठवत, ते पण ट्राय केला. जाऊ दे आता, बघूया उद्या काय होतं आहे. मला माहिती आहे डेटा रिकवर होणार आहे पूर्णपैकी माझा, तर मी टेन्शन नाही घेणार आहे. चलो बाय बाय. ठीक होणार, ठीक होणार सगळं तुमचं आधी सांग. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर मम्मी पप्पा, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. कोणतं घर आहे ओळखा बघू. नमस्कार मित्रमंडळांनो, आज आहे रिमेनिंग 5 जाऊ दे. तर आमचे रिमेनिंग काय झालं, आता फक्त आमच्या यात्रेसाठी 5 दिवस बाकी आहेत आणि आमची तयारी तुम्हाला दाखवतो. काहीतरी नवीन घरात आम्ही आता साफसफाई केली आहे आणि ती फुलांच्या माळा पण लावल्या आहेत थोडेफार, हे पण बघू शकता. अजून माळा लावायच्या आहेत त्या. आणि या नवीन घरात भाताच्या पोती आहेत, आई साफ करते बघू शकता तुम्ही. आणि तो थोडासा आम्ही साफसफाई केलेली आहे, सगळं जुनं सामान देऊन एक नवीन डबा पण विकत घेतला आहे ह्याने. आणि मम्मी इथे रंग काढतीये त्या नवीन खोलीला. ती निवा येणार आहेत म्हणून त्यांची झोपायची सोय करायची चालू आहे. कलर करून मस्त वेगळी आहे. हां मस्त वाटणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता 2 दिवस अगोदर ते यांच्या ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन केलेलं आहे या घरात. त्यांना काय आयडिया नव्हता की ते काय चालू आहे, त्यामुळे डेकोरेशन केलेलं आहे. हा दुखला असेल ना घासून. हा मी दाखवतो, मी पण कट्टीला कलर केलेला आहे. हा कट्टीला कलर सगळं मिक्स केला आहे, बघू शकता तुम्ही. इथे कट्टीला कलर मिक्स केला. आणि ही बघा टाइमपास करणारी पोरगी. जा तिला काय सामान काय करायला हे काम पूर्ण करायचं. चला उचलूया पप्पा, उचलूया. पडणार. चला संपलं. चला उतू पाणी पोचते. कशी अशी उभी लावली आडवा कसं उभी उसायला आडवीच लागते. अशी उभी लावली ना 2. आडवी कशी कशी बसते, जास्त जागा घेणार. उभी कमी जागा घेणार. कशी लावू? अशी लावू आहे. अशी लावू ना. आता जागा जास्त घेणार ना अशी घेतलीस तर तिकडे. उभी झाल्यावर मी जास्त होणार होती. नाही म्हणून सांग. बघ लावून कसं होतं? उभी लावल्या म्हणतात. उभी नको. असे मग जागा कमी लागणार ना त्याला. लाव. असं बोलते हे, अशी म्हणतायत. अशी केली तर अशी जागा जास्त जाणार. असं टाकलं असं बसायला होते. असं बसू शकतो. म्हणजे अशी आणि अशी इथं एकीकडे लावायचं बोलतात. तिथपर्यंत लावायचं. अशी ही थकली आहे अशीच लावा म्हणा. तो लावताय तर लावून घे. असं म्हणतात. आणि इथे काय? मराठी इथे आणि इथे लावायचं. इथे एक लावायचं, इथे आणि इथे लावायचं. त्याच्यावर असं वर चढव. तर घ्या. नंतर शिवणीलाकडे इथं आणून ठेवायला सुरू झाली की चाप मारणार आहे. चाप मारायचा आहे. मारायचं ना हो ना.
ब्लॉग मध्ये. इथे चाचींचं ओरडत ओरडत काम सुरू आहे, काय पण. आणि इथे कोण तर कॅमेऱ्यासमोर काम करत आहे. लागून पायाला हात घे. आरोही पण गेली, तिचे पण पाहुणे सांगायचे, तिचे पण पाहुणे सांगायचे आहेत. होईल त्याची एवढं सगळ्याला होत आहे. ओ हा त्याला करावं लागतं का बघितलं आपलं? नाही लागत कलर ग. छोटी जागा नको, ह्याला पॅन्ट मी केले. तू आज परत भाग घेऊ शकला असता बैलगाडी. मला घ्यायचा होता. मग किती वाजता सुरू झालं ते? तू बघायला गेली? नाही, मला जायचं होतं घ्यायला. काय आज आहे? दादा जाऊया बघायला. हा? चालू झालं का नाही? नामदेव पाटलाला माहित. बंद करते. चल आपण